10 किलोमीटरपेक्षा जास्त झालं चालतो जाय ना, अजून 1 किलोमीटर तरी चालायचं. आपल्याला ठरलेलं आहे करायचं तर एन्जॉय करत जायचं, नाद नाही करायचं. नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवमवरती. तर आजचा खास ब्लॉग आहे तो म्हणजेच मुंबई टू डायरेक्ट प्रयागराज. म्हणजेच आज आपण चाललेलो आहोत प्रयागराजला महाकुंभ मेळासाठी आणि खूप आतुरता होती या क्षणाची आणि खूप प्लॅन झाले, कॅन्सल झाले कारण गाड्या ठरल्या आमच्या, म्हणजे गाडीने जायचं ठरलं तर गाडीवाल्याने आम्हाला कॅन्सल केला, असं म्हणजे गाडी देण्यासाठी. तर ते खूप झालं काय आणि आता बघूया किती जण मित्र येतात किती जण नाही, अजूनही काही फिक्स नाही. मी सगळ्यांना फोन केलेला होता, काही झोपलेले होते काही उठलेले होते. आता ते आपल्याला स्टेशनवर कळेल किती जण येतील. आणि मी आणि भाऊ तरी निघालो आता सध्या. आता वाजले 3 आणि 12 आता पहाट झाले फक्तच. आणि आता आपण जाणार आहोत टिळकनगरला, टिळकनगर टर्मिनसला. आणि 6ची आपली ट्रेन आहे आणि आपण जाणार आहोत जनरलनेच जाणार आहोत. आपलं काही फिक्स नाही डायरेक्ट. आम्ही दोघं तर फिक्स आहे, बाकीचे आलेच आले. हां, जेवढे येतील त्यांच्यासोबत, जेवढे नाही येतील त्यांच्याशिवाय अशी आता ट्रिप निघणार आहे. तर जाऊयात आता आणि पहिल्यांदा आपण टॅक्सी पकडून टिळकनगरला जाऊयात. चला मंडळी, प्रवास तर सुरू झाला आहे. म्हणजे आता पहिल्यांदा आपण टॅक्सी पकडून स्टेशनला चाललो आणि टॅक्सी पण लगेच भेटली आपल्याला. आता बघूया पुढे कसा प्रवास होतो, कोण येते काय माहिती नाही. जेवढे आले तेवढे जायचं कडा, जेवढे येतील तेवढ्यांसोबत नक्की जायचं आणि एन्जॉय तर करायचं, मजा करायची. ब्लॉग नक्की बघा आणि एक्सायटेड आणि खूप चांगला असणार आहे कारण आपण जनरल डब्यातून चाललो डायरेक्ट. आपल्याला डब्यातून चाललो, विदाउट तिकीट भेटेल. तिकीट काय जनरलची भेटून जाईल पण गर्दी खूपच असेल. बसायला नाही भेटला, बसायला भेटलं तरी खूप मोठी गोष्ट आहे. बघू, उभं राहायला भेटलं तर लय मोठी गोष्ट आहे. पण जाऊच, पण जायचं एवढं ठरलेलं आहे म्हणून जायचंच आहे काही होते. तर बघूया पुढे काय होतं. मंडळी, फायनली आपण आता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचलेलो आहोत. बघू शकता गर्दी तर दिसते, म्हणजे ते कोणत्या ट्रेनसाठी आले काय माहीत नाही. आपली तर 6 वाजता जे बघूया आपण आतमध्ये जाऊयात. आता नाही म्हणलं तर 200-250 जण पुढे आहेत लाईनमध्ये. बघूया आता ट्रेन येईल थोड्या वेळात. इंडिकेटर तर लागला. मंडळी, आपलं नशीब चांगलं होतं म्हणून आपल्याला जागा भेटली कारण आपलं लाईन तर खूप मोठी होती. म्हणलं तर 300 तरी माणसं पुढे असतील आपल्या, तरी पण आपल्याला 3 डबे असून जनरलची आपल्याला जागा भेटली. मेन म्हणजे वरती बसायला काय पवन समोरच बसलाय, चार्जिंग पॉईंट बाजूला आहे. जनरलच्या डब्यात आपल्याला आता काय टेन्शन नाही, चार्जिंग पॉईंट जवळ आहे, सगळं भेटलं, बसायला जागा भेटले. आता मजा येणार. आणि मेन म्हणजे मुद्द्याची गोष्ट, आम्ही दोघंच आहे आज आणि हा प्रवास इतका भारी असणार आहे की लय भारी. 2-3 मित्रांनी टांग दिली पण त्यांना पण कळेल हा ब्लॉग बघून आम्ही काय एन्जॉय केलं आणि त्यांनी काय मिस केलं. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पण बघूया आपला जनरलचा प्रवास आणि खरंच मजा येणार आहे, एकदम मजा. आणि वरती बसायला भेटलंय बघा, खाली पण आहेत पब्लिक. मजाच आहे. डायरेक्ट स्वर्गात एंट्री, टेन्शन नाही आता. डायरेक्ट म्हणजे सकाळी 3 पर्यंत पोहोचणार आहे. असं म्हणजे 3 का 4 सकाळी 3-4 वाजता 3-4चा टायमिंग दिलंय पण आपल्याला काही फरक पडत नाही. आता जागा भेटली, आरामात जाऊ दे, काही विषय नाही. बघूया आणि फुल एन्जॉय असणार आहे हा ब्लॉग. आणि खूप दिवसांनी ब्लॉग आल्यामुळे सॉरी. तर हा बघा एन्जॉय फुल. आणि यापुढे आपले नेहमीच ब्लॉग येत राहतील, तर बघत राहा आणि पाहूयात आपण प्रवास कसा आहे. किधर से आहे अंकल? किधर से? आप किधर से आए? अम्बिवली से आ गए क्या? कैसा लग रहा है, जगह मिली आपको? हाँ, बहुत मुश्किल से मिला. अच्छा आहे. चला जाऊयात आपण आता. हा प्रवास पूर्ण दाखवणार आहे, तुम्ही नक्की बघा. चला. तर मंडळी, आता आपण नाशिकवरून क्रॉस केलेलं आहे आणि 6 वाजून गेलेले आहेत. तर
बरीच गर्दी आहे जनरलच्या आपल्या या डब्यामध्ये आणि खूप लोक प्रयागराजसाठी आज येत आहेत. आणि बघू शकता पवन देखील पिक्चर बघतोय आणि बऱ्यापैकी गर्दी इथे आहे. या साईडला मागे देखील बरीच गर्दी झालेली आहे. अजून पण काही स्टेशनवरती येतीलच लोक. बघूया पुढचा प्रवास कसा असेल तर नक्की बघा. फुल गर्दी झाली आहे. इथे पोहोचले बघू शकता भरली आहे पूर्ण ट्रेन. या साईडला पण थोडंफार मागाशी आपण खाल्लेलं आहे. मेथीचे पराठे दिलेले होते. आता बऱ्यापैकी जेवण दिलेलं आहे आपल्याला. संध्याकाळचं पण जेवण होतं. उद्या सकाळी पोचणार आहोत आपण 3 वाजेपर्यंत. बघू शकता पवनला पण फोन आला आहे कोणाला तरी. आणि जितू आणि आदित्य दोघं बाईकने येत आहेत. बघू आता ते किती वेळ लागतो. खूप मागे ते लेट निघाले होते. बघूया. इडली में खा इडली में कल खाएगा. थँक्यू भाई छोटे भाई. आता 9 वाजायला आलेत आणि आता आपण जबलपूरला पोहोचणार आहोत. संध्याकाळची 9 वाजायला आलेत आणि आपल्या ट्रेनचं टायमिंग 3 किंवा 4 वाजता पहाटे पोहोचणार असं सांगितलं आहे प्रयागराजला. आणि आपली फुल आता ट्रेन भरलेली आहे पूर्ण. जनरल डबा आपला आता भरलेला आहे बघू शकता पूर्ण मागे. खाली पण इथे झोपलेत माणसं. परत गर्दी आहे. परत भाई पण आलेत. हे चांदिवलीचे आहेत भाई. परत त्या साईडला भरले पूर्ण शकता. आणि असा संपूर्ण प्रवास बघणार आहोत आपण. आणि आता थोड्याच वेळात जेवायचं सुद्धा आहे. आणि मम्मीने आपल्याला प्रॉपर असा डबा भरून दिलेला आहे. बघूया आपण त्या डब्यात काय असणार आहे आणि पाहूयातच आपण. मंडळी आता आपण पोचलो जबलपूरमध्ये आणि भरमसाठ गर्दी आहे बघू शकता. आणि आतमध्ये यायला गर्दी बघा. स्पायडरमॅन बघा. सकाळी 8:30 म्हणजे फायनली आपण पोचलेलो आहोत आणि प्रयागराजला. आणि खूप वेळाचा आपला हे होता वाट बघत होता आपण की 23 तासानंतर आपण आता पोचलेलो आहोत. तिथे किती वाजले 5 वाजले जातात सकाळचे. 4:50ची ट्रेन आहे. 3:50ची ट्रेन झालेली. 4:50ला म्हणजे 1 तास लेट झाला ट्रेनला आणि बराच वेळ लागला. आणि खूप भारी वाटतं. आणि आता प्रवास तर खरा आत्ता चालू होणार आहे. आणि बघूयात आपण आता पुढे कसं काय होणार. आणि ट्रेन बघू शकता फायनली आपण पोचलेलो आहोत. बऱ्यापैकी ट्रेन खाली झालेली आहे. बघूया आपण आता पुढचा प्रवास कसा असणार आहे. हळूहळू चला. कुंभा स्पेशल. आपला जो स्टेशन आहे प्रयागराज त्या स्टेशनच्या ब्रिजवरती बघू शकता अतिशय सुंदर असं चित्र काढलेलं आहे. स्टेशन मधून बाहेर निघायला गर्दी बघा. स्टेशन मधून बाहेर आलेलो आहोत आणि खूप गर्दी आहे. म्हणजे अख्खी ट्रेन उतरली आहे म्हणलं तरी चालेल. आणि बऱ्यापैकी इथे सजावट एकदम भारी केली आणि चित्र वगैरे या साईडला बघू शकता.
एकदम मस्त वाटतं आणि इथं आता पोचलं ते आता आम्ही रिक्षा पकडायचा विचार करतो इथून 9 किलोमीटरच्या वरती तर बघूया इथून ती रिक्षा भेटते का आणि मग तशा पद्धतीने जाऊया आपण आता. आणि रात्री आपण मम्मीने बनवलेले आपले मेथीचे पराठे खाल्लेले होते ते दाखवायचं राहून गेले झोपेत अजून थोडे आहेत ते नंतर खाऊ. अजून आहेत थोडे ते नंतर खाऊया. आणि आता परत थोडंफार नाश्ता पण करू आपला जो उरलेला आहेत अजून आहेत मेथीचे पराठे वगैरे बरे आणि बघूया आपण आता जाऊ पुढे काय काय होतं बघूया. म्हणजे आम्ही आता स्टेशनपासून पुढे चालत आलेलो आहोत कारण म्हणजे तिथून रिक्षा ज्या आहेत त्या अर्ध्यापर्यंत सोडतात आणि तिथूनच मागे जातात कारण त्यांना आतमध्ये एंट्री नाही आहे पुढे. तर मग आम्ही असा निर्णय घेतला की चालतच जाऊ. मग आता बरं आहे की आम्ही 2 किलोमीटरच्या आसपास क्रॉस केल्या वाटतं आणि आता पुढे अजून 3-4 किलोमीटर आहे ते होऊन जाईल. गर्दीमुळे कळत पण नाही आणि बरीच गर्दी आहे बघू शकते बघा. आता आम्ही स्टेशनपासून प्रयागराजच्या आपल्या त्रिवेणी संगमपर्यंत चालत जायचं ठरवलं. बघूया आता जाऊया आणि बरीच गर्दी दिसते. आता कसं होतं स्नान काय बघूया आपण. नुसती गर्दी बघू शकता. फायनली आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि गर्दी तर आहे बरीच. प्रयागराज महाकुंभ 2025. थंडी बघायची थंडी वाफा नाही तर वाफा अक्षरशः खतरनाक थंडी. फायनली पोचले. 1-1.5 किलोमीटर राहिलं फक्त चालायचं. आयला 8 किलोमीटर कसं चाललं कळलं पण नाही. कळत नाही माणसांमध्ये लवकर एकत्र म्हणजे अशी फटाफट सगळी माणसं एकत्र चालतात म्हणून कळलं नाही. आणि रिक्षाने येऊच नका कारण अर्ध्यापर्यंत सोडतात नंतर काम नाही त्यापेक्षा आपलं गप चालू जायचं. असं सांगतात की आम्ही तुम्हाला संगमच्या इथे सोडणार पण संगमच्या इथे कोण सोडत तेव्हा रस्ता बंद आहे. बाईकवाल्यांना पण अलाउड नाही एका रस्त्यानंतर तर त्यामुळे येताना चालतच या. चालतच आपला मस्त निवांत कळत पण नाही गर्दीमध्ये कधी तुम्ही पोचता वगैरे. मस्त आता बघा संगम एकदम समोरच आहे आमच्या. मस्त मजा करणार आता मस्त आंघोळ करायची. गर्दी आम्ही आता ऑलमोस्ट संगमच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि तिथे गर्दी इतकी वाटते ना आता खूप खतरनाक गर्दी वाटते. म्हणजे असं वाटतं की आता कायच्या काय गर्दी मुंग्या चालल्यासारखे माणसं दिसतात पुढे. बघूया पण भाई नाद आहे का एवढ्या लांब ना आलोय जनरल डब्यातून विदाउट प्लॅनिंग डायरेक्ट प्रयागराज दोघंच नाद आहे का. आणि भारी वाटतं आता म्हणजे खायचं काय स्वर्गात आलं वाटायला लागलं. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर महाकुंभला पहिल्यांदा येणार म्हणजे कायचं काय बोलू आपण. आता पुढे इथे जेव्हा संगमच्या इथे जाऊ तेव्हा अजून बोलू यावरती. आणि मला बोलायचं आहे बरंच काय काय. आणि त्यात आपल्याला एक दादा पण भेटला जो कल्याण साईडून आलेला आहे. तो त्याची आपल्याला डायरेक्ट स्टेशनवरतीच ओळख झाली आणि तो आता आपण तिघं एकत्रच फिरतो. आणि मराठी मुलगा आपला चांगला मित्र झाला तो चांगला. दादा काय बोलशील नाव सांग आपल्या चॅनल. शंकर आहे. चांगलं वाटलं यांच्यासोबत फिरून. आणि आता एवढी गर्दी बघून असं वाटतं खूप चांगलं ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि भारी वाटतं की नाही आता इतकं एकदम असं वाटतंय तुम्ही सर्वांनी पण इथे येऊन दर्शन घ्यायला पाहिजे आणि स्नान केलं पाहिजे. खरंच भारी वाटतं. आणि बघूया आपण सर्व आता स्नान करूया आणि सर्व तुम्हाला दाखवेनच मी घाट कसा आहे ते.
नंदीद्वार। संगम क्षेत्र में भीड़ का अत्यधिक दबाव है, इसलिए स्नानार्थियों से अनुरोध है कि जल्दी से जल्दी स्नान कर घाट। मंडळी बघू शकता संगमचा मुख्य प्रवेशद्वार आहे हा, म्हणजे जिथे आता त्रिवेणी संगमचा घाट आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि गर्दी पण आहे खूप बघू शकता। जाऊया आता आतमध्ये आपण। संगम फायनली मंडळी आपण आता आलेलो आहोत घाटाजवळ, आपल्या संगम घाटाजवळ। मंडळी आता आपलं स्नान करून झालेलं आहे आणि जसं आपण स्नान करून बाहेर आलो त्यानंतर आता म्हणजे बऱ्यापैकी जसा उजेड होईल तसा गर्दी वाढत चाललेली आहे महाकुंभ स्नानासाठी। आणि आपलं आता झालेलं आहे स्नान करून, अतिशय भारी वाटलं स्नान केल्यानंतर। आणि आता आपण जाणार आहोत लेटिव हनुमान म्हणजे त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आणि हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी। तर गर्दी पण आहे खूप बघू शकता। आता आपण बडे हनुमानजी यांच्या दर्शनासाठी चाललो आहोत आणि लाईन आहे संपूर्ण। जाऊयात आता हनुमानजींचं दर्शन घेऊया। नंबर आहे ना मंडळी आता आपण आलेलो आहोत डिजिटल कुंभ पाहण्यासाठी, म्हणजे ते डिजिटल स्वरूपात आपल्याला कुंभ समजावणार आहे आणि त्याचे आपण तिकीटसुद्धा काढलेले आहे बघू शकता। 50 रुपये तिकीट आहे आणि आता आपण बघायला जाणार आहोत, त्यासाठी देखील लाईन आहे बघू शकता। ही लाईन आहे डिजिटल कुंभ आपला शो पाहण्यासाठी। जाऊयात आता आतमध्ये आपण। पीछे और अपने सामने जो स्क्रीन देख रहे हैं उसमें आपको 1 मिनट का ट्रेलर शो चलाया जाएगा। 5 मिनट का मेन शो अंदर है और इसी तरह करके आपको 9 और 10 मिनट से बाहर निकलना है। कुछ बातों का विशेष ध्यान रखिए, जो भी सामान आप अपने साथ लेके आए हैं प्लीज अपने साथ ही लेके जाइएगा, क्योंकि एग्जिट दूसरी साइड से है।
बघू शकता पंख्यावरती आपल्याला सरस्वती मातेचं दर्शन करून देत आहे ते डिजिटलमध्ये. अतिशय सुंदर. कुश्ती, मल्लयुद्ध, असीलता, धनुर्विद्या, दंड विद्या और गदा विद्या का अभ्यास किया जाता था, जो शारीरिक शक्ति और आत्मनियंत्रण को बढ़ावा देता है. आपण डिजिटल शो बघितलाच, पण तो आपल्याला यूट्यूबवर दाखवता येणार नाही, कारण त्याच्यामुळे आपल्यावरती कॉपीराईट पडू शकतो जर कोणी अगोदर अपलोड केला असेल तर. त्यामुळे तो आपण अपलोड नाही करत आहे. आपण तो समजावून सांगू नक्की तो काय होता, तर तो नक्की बघा. आता मी सांगतोच तुम्हाला हे काय आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कुंभमेळा का साजरा केला जातो? पौराणिक कथांनुसार जेव्हा देवता आणि असुरांमध्ये समुद्रमंथन झाले, तेव्हा समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कुंभ म्हणजेच कलश घेऊन प्रकट झाले. देवतांच्या संकेतानुसार इंद्रपुत्र जयंत अमृतने भरलेला कलश घेऊन पळू लागले आणि असुर जयंत यांच्या पाठी पळू लागले. अमृत कलश प्राप्तीसाठी देवता आणि असुरांमध्ये 12 दिवस युद्ध चालू होते. असे म्हटले जाते की देवतांचा एक दिवस हा मनुष्याच्या 12 वर्षांप्रमाणे असतो. या युद्धादरम्यान जिथे जिथे अमृताचे थेंब पडले होते तिथे कुंभमेळा साजरा केला जातो, जसं की प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. तुम्हाला माहिती आहे कुंभमेळ्याचे अनेक प्रकार आहेत. एक म्हणजेच अर्धकुंभ, जो 6 वर्षातून एकदा साजरा केला जातो, आणि हा कुंभमेळा हरिद्वार आणि प्रयागराज इथेच साजरा केला जातो. दुसरा म्हणजेच पूर्णकुंभ, जो 12 वर्षातून एकदा होतो आणि हा 4 ठिकाणी साजरा केला जातो. ते म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. त्यानंतर येतो तो म्हणजेच सर्वात मोठा महाकुंभ, जो 144 वर्षानंतर साजरा केला जातो, ते सुद्धा फक्त प्रयागराजमध्ये. मंडळी, आता आम्ही प्रयागराजमधून बाहेर निघतोय. आपल्या प्रयागराज जंक्शनसाठी जायला, म्हणजे स्टेशनच्या इथे जायचं आम्हाला. नाही म्हणजे जरा 5 किलोमीटर तरी चाललो आहे, आणि एवढं ऊन आहे ना, आणि गर्दी पण आहे जाम. उन्हामुळे वैताग आला. आम्ही सकाळी जाताना 8 किलोमीटरच्या आसपास आम्ही असंच चालत गेलो, जेव्हा काय वाटलं नाही. पण आता उन्हामुळे वैताग आला. असं एखादं झाड आलं तर बरं वाटतं, पण ते पण एखादंच भेटतंय आणि ऊन खूप आहे. आणि गर्दी बघू शकता आता स्टेशनला जायला, भरमसाठ गर्दी. जाऊया आपण प्रयागराज जंक्शनला. आता आपण काशीला जाणार आहोत. म्हणजे आता मला वाटतं 9 किलोमीटर पूर्ण झालं असतं, किंवा 10 पण झालं असतं पूर्ण. आम्ही अजून स्टेशनलाच पोचतो आहे. आणि जाताना स्ट्रेट रस्ता एकदम, म्हणजे जाताना बरं पडतं प्रयागराजला, म्हणजे आपल्या संगमच्या इथे जायला स्टेशनपासून. म्हणजे आता त्यांनी काहीतरीच फिरवून रस्ता दिला आहे स्टेशनला येण्यासाठी. तर आता 10 किलोमीटर फिरवून दिलं आहे. 10 किलोमीटरपेक्षा जास्त झालं चालतच आहे ना, अजून 1 किलोमीटर तरी चालायचं. आणि चालायला पण काय वाटलं नसतं, काहीच वाटलं नसतं. बॅग इतक्या जड आहेत ना, अक्षरशः आता वैताग आल्या उन्हामध्ये. पण एकच बोलेन, नाद आहे का, पण काय टेन्शन नाही. आपल्याला ठरलेलं आहे, करायचं तर एन्जॉय करत जायचं, नाद नाही करायचं. तेव्हा आता आपण जाणार वाराणसीला, आणि तिथून काशीला जाणार आहे. तर तो सेपरेट पार्ट लागणार आहे, हा सेपरेट पार्ट असेल. अजून तरी पोचतं, आता 1 किलोमीटर बाकी आहे. आणि वाराणसी स्टेशनला आपण तो हा ब्लॉग एंड करूया, आणि पुढचं नियोजन कसं असणार हे आत्ताच सांगून टाकणार आहे.